रोहित सर, बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे की हळद उगवल्यानंतर परत पानं पिवळी पडतात. त्यासाठी काय करायला पाहिजे? आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की ज्यावेळेला हळद आमची उगवून येते तर ते डार्क हिरवा कलर दिसत नाही, त्याचा पोपटी कलर किंवा पिवसरपणा दिसतो. तर हे कशामुळं? आता तसं ऑब्झर्वेशन करायला गेलं तर बरंच तुम्हाला व्हेरिएशन दिसणार आहे. एकदम डार्क हिरवा कलर हा तुम्हाला लगेच हळदीमध्ये मिळत नसतो. ते ज्यावेळेला लहान पान असतं त्याची मॅच्युरिटी जशी येईल तशी त्याचा डार्क कलर डेव्हलप होत असतो. हे पहिला कायम लक्षात ठेवा. दुसरं महत्वाचं की अति पिवसरपणा, म्हणजे आता इथं दाखवायला तेवढा पिवसरपणा जास्त नाही आहे डार्क, हा नॉर्मल आहे. आता ह्या प्लॉट मध्ये बघायला गेलं तर आपण पण एकदमच तुम्हाला जर का पिवसरपणा दिसत असला, व्हाईटिश पिवसरपणा दिसत असला तर तो फेरसची डिफिशियन्सी असते. त्यासाठी तुम्ही फेरसचा स्प्रे करू शकता किंवा ड्रिप मध्ये पण फेरस आपण देऊ शकतो. दुसरं महत्वाचं की हे फेरस असू दे किंवा तुम्ही एखादं टॉनिक वगैरे मारला तरी ते डिफिशियन्सी तुमचं म्हणजे फेरस डिफिशियन्सी फेरस मधनं कव्हर होणार. टॉनिक मारलो तरी त्याच्या ग्रोथला चालना होऊन त्याच्यात पण काळोखीपणा बदलू शकता आपल्याला. पण हे सगळं करत असताना सुरुवातीला तुम्ही आळीवर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं दिसलं ह्याच्या पुढे पण की पानं आल्यात आणि पानामध्ये छिद्र 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 दिसतं. आळीचा अटॅक झालेला असतो. त्याच्यामुळे एक चांगलं कीटकनाशक ज्यावेळेला हे स्प्रे करणार आहे त्यावेळेला घेतला तर हे बाकी सराउंडिंग तुमचे तिन्ही प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊन जाते.